हॅलो स्टुडंट, कशात बरे ना? गुड मॉर्निंग. येस्टरडे वी हॅव सीन फिजिक्स, भौतिकशास्त्र पाहिलं आपण. डायमेन्शन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सगळं सोपं ऑब्जेक्टिव्ह, आणि त्याच्यातनंच आपल्याला डेफिनेशन. आता केमिस्ट्री, रसायनशास्त्र, ते पण ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. तर केमिस्ट्रीमध्ये आपण पाहिलेलं आहे NaCl म्हणजे काय? Na +1 व्हॅलन्सी संयुजा. व्हॅलन्सी म्हणजे काय? संयुजा. Cl -1 व्हॅलन्सी म्हणजे संयुजा. मग ते एकमेका इलेक्ट्रॉन शेअर करतात, आयोनिक बॉन्ड, बरोबर आहे की नाही? Na प्लस आणि Cl मायनस एकत्र आल्यावर काय होतात? शेअरिंग इलेक्ट्रॉन. NaCl मॉलिक्यूल इज फॉर्म. हे ॲटम काय करतात? देवाणघेवाण, इलेक्ट्रॉन देवाणघेवाण. ते आपण पाहिलेलं आहे. सोडियम, हायड्रोजन, हिलियम, लिथियम. ॲटॉमिक नंबर सोडियम 11, क्लोरीनचा 17. बाह्यतम कक्षेमध्ये क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन असतो आणि बाह्यतम कक्षेमध्ये सोडियमचे किती इलेक्ट्रॉन असतात? या ठिकाणी सोडियम 11 आहे, बरोबर की नाही? म्हणजे 2, 8, 1. मग तो इलेक्ट्रॉन देतो म्हणजे त्याच्यावर कोणता प्रभार होतो? धनप्रभार. आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे त्याच्यावर कोणता? 7 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये असतात. ऑक्टेट पूर्ण. टू कंप्लीट ऑक्टेट 7 इलेक्ट्रॉन्स आर देअर. 1 इलेक्ट्रॉन इज नेसेसरी. सो क्लोरीन ॲटम डोनेट करतो का गेन करतो? घेतो इलेक्ट्रॉन, म्हणून त्याच्यावर कोणता प्रभार बनतो? -1. तसंच हे बॉन्ड फॉर्मेशन आहे. सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे. मग याच्यामध्ये कोणते बॉन्ड? सिंगल कोव्हॅलंट पण आहे, डबल कोव्हॅलंट पण आहे आणि ट्रिपल कोव्हॅलंट. नायट्रोजनचं तसंच आहे. कार्बन आणि कार्बनचं त्याच प्रकारे. म्हणजे सोडियम क्लोरीनसारखंच आपण पाहिलेलं आहे. ऑर्बिट, नंतर बाह्यतम कक्षा, KLMN, हे जे एनर्जी पहिल्या कक्षेत किती, दुसऱ्या कक्षेत किती, तिसरे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यावरूनच आपल्याला याचा स्टडी येतो. म्हणजे व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? तर कोव्हॅलंट बॉन्ड आन्सर आहे, कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग द इलेक्ट्रॉन. एकमेकाला भागीदारी करतो. काय करतो? भागीदारी. म्हणजे इथं काय येईल? बाय covalent bond is formed by the sharing of electron. Covalent bond is formed by the sharing of electrons. म्हणजे तो भागीदारी करतो. आता इथं आयोनिक बॉन्ड आहे. मग आयनिक बॉन्ड म्हणजे काय? प्लस आणि प्लस मायनस हे आयन निर्माण होतात. कसे होतात? बाह्यतम कक्षात सोडियमचा प्लस होतो, तो क्लोरीनचा सोडियमचा प्लस होतो की नाही, आणि क्लोरीनचा काय होतो? मायनस. हे आयन तयार होतात. आणि मग हे एकमेकाच काय करतात? ट्रान्सफर, नाही का? मग आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बाय ट्रान्सफर of the electron. हे ऑब्जेक्टिव्ह आहे. याच्यात ऑब्जेक्टिव्ह मुद्दाम दिलं आहे कारण 3 प्रश्न याच्यात सामावलेले आहेत. 3 दुने 6 प्रश्न एकातच आहे. व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड, किंवा कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय द डॅश डॅश, आहे की नाही, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. व्हॉट इज मीन बाय आयोनिक बॉन्ड, आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बाय द ट्रान्सफर ऑफ द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ट्रान्सफर, आयन निर्माण झाल्यानंतर हे काय करतात? एकमेकांची ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सोडियम क्लोराईड पाहतो. म्हणजे ज्या ठिकाणी आता सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? तर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड हे शेअरिंग, एकच ॲटम आहे की नाही, इथे 2 होते.
पण वन हायड्रोजन आणि हायड्रोजन, मग शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इज अ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. हायड्रोजनचा प्लस आहे आणि हा पण प्लस आहे, मग शेअर करतं, ते काय करतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म दी कोव्हॅलंट बॉन्ड. सिंगल कोव्हॅलंट म्हणजे एकेरी सहसंयोजी बंध तयार होतो. हा बंध पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉनचे होतो. कसा होतो, पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन भागीदारीत. मग आता डबल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन सेम ॲटम, आणि ऑक्सिजनवर प्रभार आपल्याला माहिती आहे -2 आहे. का -2 येतो, तो बाह्यतम कक्षेमध्ये हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन 8 आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं, 2 6. म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉन आहे, 6 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे तो 2 इलेक्ट्रॉन घेतो. किती इलेक्ट्रॉन घेतो, 2. म्हणजेच त्याच्यावर प्रभार कोणता होतो, -2. बरोबर की नाही, -2 होतो प्रभार. म्हणजेच ऑक्सिजनची व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज -2. बरोबर नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरूनच हे ऑक्सिजन. मग आता या ठिकाणी काय आहे, इथं स्पष्ट असं आहे, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन, इथं हायड्रोजन आणि हायड्रोजन. मग हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, ते काय करतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केव्हा होतो, बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, आणि मग हा डबल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. मग तसंच आता सेम नायट्रोजन आणि नायट्रोजन. मग हा कोणता आहे, दिस इज द ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड, दिस इज द डबल कोव्हॅलंट बॉन्ड. ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड बाय शेअरिंग द इलेक्ट्रॉन्स ऑफ द ॲटम, by sharing the electrons of the same atom, by sharing the electrons of the different, this is the ionic, sodium and chlorine different atom, but hydrogen are the same, that is why they are share the electron, and that means the covalent bond is formed by the sharing of electron, though it is double bond, triple bond, and whatever it may be, single bond. Nitrogen is also triple covalent bond. Why is it called triple covalent bond? का म्हणतात, कारण हे 1 ॲटम सेम ॲटम आहे, इथं सेम आहे आणि इथे सुद्धा काय आहे, सेम आहे, म्हणून these are covalent bond. समजलं प्रत्येकाला. आणि आयनिक बॉन्ड हे डिफरंट, सोडियम आणि क्लोरीन हे वेगळे ॲटम आहे, म्हणून हे काय, ट्रान्सफर ऑफ दी इलेक्ट्रॉन इज फॉर्म आयनिक बॉन्ड. कळलं प्रत्येकाला. ओके, स्टडी करा अजून. थँक्यू.